नमस्कार मित्रमंडळी. कधी कधी काही भावना शब्द शोधत असतात आणि काही शब्द आठवणी जाग्या करतात. आज शब्दांमधून अशीच एक आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली. या काव्यधारेतून आठवण करून देते त्या अनाम वीरांची, ज्यांनी देशावर निस्सीम प्रेम केलं, पण ज्यांची नावं इतिहासात उमटली नाहीत. सादर करत आहे मंगेश पाडगावकरांची कविता. त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लाविते आहे. घनघोर तिमिर असताना ते ज्योत होऊन निजळले. घनघोर तिमिर असताना ते ज्योत होऊन निजळले. घेऊन वीज प्राणांची ते जुलुमावर कोसळले. घरदार सोडिले त्यांनी, तोडिले पाश मायेचे. घरदार सोडिले त्यांनी, तोडिले पाश मायेचे. घेतले निखारे हाती, उधळून छत्रछायेचे. त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लाविते आहे. त्या स्मृतीवरी शूरांच्या ही फुले ठेविते आहे, ही फुले ठेविते आहे. मातेच्या मुक्तीसाठी हृदयात पेटला ध्यास. मानिली फुलांची माला तो गळ्या भोवती फास. मानिली फुलांची माला तो गळ्या भोवती फास. ते फकीर देशासाठी हातात घेतली झोळी. जय भारत माता म्हणता छातीतून शिरली गोळी. जय भारत माता म्हणता छातीतून शिरली गोळी. त्या मृत्युंजय रक्ताचा मी टिळा लाविते आहे. त्या मृत्युंजय रक्ताचा मी टिळा लाविते आहे. त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लाविते आहे, हा दिवा लाविते आहे. हातात तिरंगा धरुनी ते कोसळताना वदले. हातात तिरंगा धरुनी ते कोसळताना वदले. हा आहे देश महान, अन विझता विझता हसले. हा उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे. हा उत्सव स्वातंत्र्याचा त्या बलिदानाचा आहे. हा विजय सोहळा सारा त्या समर्पणाचा आहे. आजच्या यशाला त्यांची मी शपथ घालिते आहे. आजच्या यशाला त्यांची मी शपथ घालिते आहे. त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लाविते आहे, हा दिवा लाविते आहे. धन्यवाद.